सोने चांदी खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आली आहे. एप्रिल महिना संपत आल्याने सरकारच्या माध्यमातून सोन्याबद्दल 4 महत्त्वाचे निर्णय आज घेण्यात आले आहेत. त्यामुळे सोन्याचे दर आज रविवारी 26 एप्रिल रोजी सकाळी मार्केट उघडताच पूर्णपणे बदलल्याचे पाहायला मिळत आहे. परवा दिवशी सोन्याचे दर इतक्या हजार रुपयांनी बदलले होते. काल सोन्याचे दर वेगळे दाखवले गेले. परंतु आज जेव्हा मार्केटमध्ये बातमी पसरली की सरकारच्या माध्यमातून वेगवेगळे महत्त्वाचे 4 निर्णय घेण्यात आले आहेत, त्यामुळे सकाळी जे सोन्याचे दर तुम्ही बघितले ते वेगळे दाखवत होते आणि आता संध्याकाळी 4 नंतर सोन्याचे परत एकदा नवीन दर जाहीर झाले आहेत. कोण आता सर्वांना वाळू देईल? त्यामुळे सोनं तोंडावर आ पडलं आहे. अक्षरशः मार्केटमध्ये पाय ठेवायला देखील जागा नाही, इतकी सोनं घेण्यासाठी लोकांची गर्दी होत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते. कोणी पायातील पंजेर घेतंय, तर कोणी गळ्यातील दागिने घेतंय, तर कोणी अंगठी घेत आहे. आज रविवारी सगळीकडे सुट्टी असल्याने सर्वांनी सोनं घेण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळतंय. मग आज रविवारी 26 एप्रिल रोजी 18 कॅरेट सोने, 22 कॅरेट सोने आणि 24 कॅरेट सोने यामध्ये किती प्रमाणात बदल झाला आहे याची माहिती मी तुम्हाला आता सांगणार आहे. तुम्हाला वाटत असेल की आम्ही सकाळीच सोन्याचे दर बघितले होते, परंतु सकाळच्या सोन्याच्या दरांमध्ये आणि आत्ता 4 नंतर जाहीर झालेल्या नवीन दरांमध्ये खूप फरक आहे. इतिहासात पहिल्यांदाच 2दा सोन्याचे दर जाहीर झाले आहेत. दुसऱ्यांदा आत्ता 4 वाजता जो सोन्याचा दर जाहीर झाला आहे तो ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता 1 मे येण्यासाठी बोटावर मोजण्या इतकेच दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे जर तुम्ही मे महिन्याच्या 1 तारखेला पुढच्या लग्नसराई वगैरे असल्याने सोनं घेण्याचा विचार करत असाल तर सरकारने घेतलेले हे 4 महत्त्वाचे निर्णय समजून घेणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुम्हाला सोनं घेताना फायदा होणार आहे. अनेक जण काय करतात, सोनं घेताना विचारच करत नाही, असं जाऊन सोनं घेत असतात. परंतु अनेक सोन्याविषयी मोठमोठे करार आता बाहेरच्या देशांमध्ये होत असल्याची माहिती समोर येत आहे आणि त्यामुळेच सोन्याच्या दरांमध्ये आता वेगळीच घसरण पाहायला मिळत आहे. योग्य वेळी सोनं घेतलं तर कधी फायद्यात ठरतं हे तुम्ही कधीही विसरू नका. त्यामुळे आज सोनं घेतलं का, आता उद्या सोनं घेतलं तर बरं ठरेल का, अजून 4-5 दिवस थांबलेलं बरं ठरेल का? कारण 1 मे जवळ येत आहे आणि प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेपासून सोन्यामध्ये मोठे बदल होतच असतात. सराफाच्या दुकानांमध्ये गर्दी झाल्याचे बघायला मिळत आहे. सरकारच्या या 4 मोठ्या निर्णयामुळे आज सोन्याच्या दरांमध्ये सर्वात मोठी उलथापालथ झाल्याचे पाहायला मिळालं आहे. कालच्या आणि आजच्या सोन्याच्या दरांमध्ये जमीन अस्मानचा फरक आहे. कदाचित तुम्हाला खोटं वाटत असेल, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक बघा. आज रविवार आहे आणि 26 एप्रिल आहे. आज 22 कॅरेट, 24 कॅरेट शुद्ध सोनं काय दराने विकू लागलं आहे? कोणते बदल ताज्या दरांमध्ये लागू झाले आहेत? आजकाल सोनी चांदीचे दागिने भरपूर बाजारात येऊ लागले आहेत. यामध्ये पंजेर असतील, जोडव्या असतील, चांदीचे दागिने यामध्ये सुद्धा मोठी घसरण झाल्याचे सांगण्यात आले आहे. मग आज रविवार 26 एप्रिल रोजी 1 ग्रॅम, 10 ग्रॅम, 100 ग्रॅम चांदीचा ताजा दर काय आला आहे? सोन्याविषयी अशी कोणती महत्त्वाची 4 निर्णय जाहीर झालेत, ज्यामुळे आज सकाळी मार्केट उघडताच लोकांनी सोनं घेण्यासाठी गर्दी केली होती, परंतु त्यांचा तोटा झाल्याची माहिती समोर येत आहे. कारण पहिल्यांदाच आता संध्याकाळी 4 वाजता सोन्याचे परत एकदा दर दुसऱ्यांदा जाहीर झाले आहेत. इतिहासात असं कधीच घडलं नव्हतं. मग सोनं तुम्ही आधीपासून खरेदी करून ठेवलं असेल तर त्यांनी नेमकं आता काय करावं? आणि तुम्हाला नेमकं सोनं कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी घेतलं पाहिजे जेणेकरून फायदा होईल? याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती या ठिकाणी समोर आली आहे. काही जण म्हणू लागलेत की अंदाजे सोनं कधी खरेदी करायचं बघा. काही जण म्हणू लागलेत की आता पुढच्या 15 दिवसात सोनं 1 लाख रुपयांच्या खाली येऊ शकतं. परंतु कधीही सोनं जर तुम्ही खरेदी केलं आणि पुढच्या 2-3 दिवसानंतर परत सोनं खाली आलं तर तुमचा तोटा भयंकर होऊ शकतो. कारण तशा प्रकारच्या बातम्या येऊ लागल्यात. मग तुम्हाला विचार करूनच सांगायचंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इराण, अमेरिका, इस्रायल युद्ध जोरदार अजूनही सुरू आहे. लोकांना वाटलं होतं की युद्धामुळे सोनं वाढेल, 2 लाखाला जाईल. परंतु सोनं उलट दिशेने येत असल्याचं पाहायला मिळतंय.
1,85,000वर गेलेलं सोनं आता 30 ते 40,000 रुपयांची घसरण मागच्या एका महिन्यात झाल्याचं बघायला मिळालंय. मग खरंच सोनं आता अजून खाली कितीपर्यंत येऊ शकतं? सगळ्यांचा महत्वाचा प्रश्न, तुमच्या मनातील प्रश्न आहे की 1,00,000च्या खाली सोनं येऊ शकतं का? आणि आलं तर कधी येऊ शकतं? याबद्दल अनुभवी सोनारांनी नेमकं काय सांगितलेलं आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. असे पण अनुभवी तज्ज्ञ आहेत जे सध्याला भारतामध्ये राहतात. त्यांचं वय काहींचं 70 वर्षे आहे, एकाचं 75 वर्षे आहे, एकाचं 80 वर्षे आहे आणि एकाचं 85 वर्षे आहे. या सर्व अनुभवी सोनारांनी सोन्याबद्दल एक असा महत्त्वाचा अंदाज सांगितला आहे जे पाहून तुम्हाला खूप आनंद होणार आहे. परंतु सगळ्यात आधी आज रविवार 26 एप्रिल रोजी सोन्यामध्ये सर्वात मोठी उलथापालथ झाल्याचे बघायला मिळतंय. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 22 कॅरेट, 24 कॅरेट ज्यापासून शुद्ध सोनं दागिने बनवले जातात ती स्वस्त झाल्याचे बघायला मिळत असल्याची बातमी समोर येऊ लागलीय. गेल्या 4 वर्षांतील सर्वात वेगवान घसरण सोन्यामध्ये झाल्याचे आता पाहायला मिळतंय. त्यामुळे सोनं घेणाऱ्या ग्राहकांमध्ये आनंदाचं वातावरण तयार झालं आहे. तर तीच सोनं ज्यांनी आधीपासून विकत घेतलंय त्यांना एक मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळतंय. तसेच ज्यांनी आधीपासून सोनं खरेदी करून ठेवलंय आणि हे उतरलेलं सोनं बघून त्यांच्या सुद्धा कपाळावर आठ्या पडल्या आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे दर काय आहेत आणि आज चांदी नेमकी किती हजार रुपयांनी घसरलीये. कारण चांदी सुद्धा आजकाल सोन्यासारखीच महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे ज्यांनी मागच्या 8 दिवसांमध्ये सोनं खरेदी करून ठेवलं होतं त्यांना वाटू लागलंय की थांबलो असतो तर थोडं बरं झालं असतं. त्यामुळे सोनं घेताना अजिबात गडबड करायची नसते. अनुभवी तज्ज्ञांचा आणि अनुभवी सोनारांचा अंदाज घेऊनच करायचं असतं. आज या व्हिडिओच्या माध्यमातून जे 4 अनुभवी सोनार आहेत जे सध्याला अमेरिकेतील काही तज्ज्ञ आहेत त्यांनी आता पुढच्या 1 मे पासून सोन्याच्या किमती कशा प्रकारे गडगडतील तसेच पुढच्या 8 दिवसांच्या आत सोन्याच्या किमती कशा प्रकारे बदलणार आहेत याची माहिती सांगणार आहेत. आज रविवार 26 एप्रिल रोजी 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा ताजा दर नेमका काय बदलला आहे याची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण सकाळी 7 वाजता जो सोन्याचा भाव जाहीर झाला होता तो आता खोटा ठरला आहे. कारण पहिल्यांदाच सोन्याचा 2 वेळा रेट जाहीर झाला आहे. सकाळी 7 वाजता जाहीर झाला होता परंतु सोन्याचा एक नवीन करार लागू झाल्यामुळे आत्ताच संध्याकाळी 4 वाजता सोन्याचा दुसरा नवीन रेट जाहीर झाला आहे ज्यामध्ये सोन्यामध्ये घसरण झाल्याचे बघायला मिळतंय. मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे 75 वर्षे, 70 वर्षे, 80 वर्षे आणि 85 वर्षे वयाचे अनुभवी सोनार आहेत त्यांनी आता पुढच्या 1 मे पासून सोन्याचे दर कशा प्रकारे गडगडतील, पुढच्या 24 तासांमध्ये सोन्यामध्ये काय बदल जाणवू लागेल याची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. लक्षात ठेवा, तुम्हाला जो अंदाज सांगितला आहे तो खूप अनुभवी सोनारांनी सांगितला आहे. ज्यांनी 50 ते 60 वर्षे सोन्यामध्ये घालवले आहेत त्यांचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता आहे. तो अंदाज समजून घेऊया. परंतु सर्वात पहिल्यांदा आपण चांदीने सुरुवात करूया. चांदी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1 ग्रॅम, 8 ग्रॅम आज ताजा दर काय विकू लागला आहे याची माहिती सांगतो. त्यानंतर लगेचच आपण 4 अंदाज समजून घेऊ आणि त्यानंतर 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचा आज रविवार 26 एप्रिल रोजी ताजा दर काय आहे ते लगेच पाहू. तर बघा, आज रविवार आहे. प्रति ग्रॅम चांदीचा दर म्हणजे 1 ग्रॅम चांदीचा दर विचार केला तर 299 रुपये या ठिकाणी पाहायला मिळतोय. त्यानंतर 8 ग्रॅम चांदीचा विचार केला तर 2332 रुपये. त्यानंतर 10 ग्रॅम चांदीचा आजचा ताजा दर जर विचार केला तर 2910 रुपये आणि 100 ग्रॅम चांदीचा विचार केला म्हणजेच 10 तोळ्याचा विचार केला तर 21,100 रुपये आजचे ताजे दर या ठिकाणी पाहायला मिळतील. हे दर ऐकून पटकन तुम्ही जर सोनं चांदी घ्यायला गेलात तर कदाचित तोटा होऊ शकतो. कारण अनुभवी सोनारांनी नेमकं काय अंदाज सांगितलेत ते अंदाज तुम्हाला लगेचच आम्ही पुढे सांगणार आहोत. परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 4 अंदाज कोणते सांगितलेत हे आपण ऐकून घेऊया. तर बघा, पहिला अंदाज या ठिकाणी सांगण्यात आला आहे
येणाऱ्या 15 मे पर्यंत सोनं 1,25,000 ते 1,30,000 रुपयांच्या खाली येण्याची शक्यता आहे. दुसरा अंदाज असा आहे की आता सोनं अमेरिकेचं युद्ध वगैरे संपल्यानंतर परत एकदा 1,70,000 ते 1,85,000 रुपयेपर्यंत जाऊ शकतं. तिसरा अंदाज एक दिलासा देणारा आहे. काही तज्ज्ञ असं म्हणतात की अमेरिकेचे संबंध चांगले होऊ लागलेत, त्यामुळे आता सोन्याचे दर घसरून डायरेक्ट 1,00,000च्या खाली सुद्धा येतील, असा तिसरा अंदाज वर्तवण्यात आला आहे. परंतु चौथा अंदाज असा वर्तवण्यात आला आहे की पुढच्या 24 तासांमध्ये युद्धामुळे काय घडलं, शेअर बाजारातील जो पैसा आहे तो काढून सोन्यामध्ये गुंतवला आणि तेल गेलं तर सोनं परत एकदा हायेस्ट म्हणजे 1,85,000चा टप्पा गाठण्याची शक्यता आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मग या अंदाजावर तुम्हाला काय करायचंय ते तुम्हाला पुढे सांगतो. परंतु सर्वात पहिल्यांदा आपण 18 कॅरेट, 22 कॅरेट, 24 कॅरेटचे ताजे दर पाहूया. तर बघा, 18 कॅरेट सोन्याचा ताजा दर जर 1 ग्रॅमचा विचार केला तर 11,553 रुपये प्रति ग्रॅम सांगितले आहेत. 10 ग्रॅमचा म्हणजे तोळ्याचा दर 1,15,530 रुपये या ठिकाणी आता सांगितला आहे. त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा ताजा दर जर बघितला तर 1 ग्रॅमचा 14,120 ते 14,000. त्यामुळे सोनं घेणार असाल तर अनुभवी सोनारांचा सल्ला घ्या आणि मगच सोने खरेदी करा. कारण हा अंदाज असतो. सोनं एकदम चढतं, एकदम उतरतं. त्यामुळे सोनं घेताना विचारपूर्वक, काळजीपूर्वक आपल्या जोखमीवर घ्या, असं सांगण्यात आलंय. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आप न्यूज या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा.